हरि ओम. गुरुवर्य योगदास श्री जय गणेश जोशी यांना नमस्कार. आजचा आपला विषय आहे अज्ञान, ज्ञान आणि प्रज्ञा. आपल्याला अज्ञानामधून ज्ञानी व्हायचंय आणि शेवटी अज्ञान आणि ज्ञान या पलीकडे जायचंय आणि तेथे प्रज्ञा आहे, तेथे कैवल्यानंद आहे, तेथे मुक्ती आहे. आता समजायला म्हटलं तर तसं सोपं आहे, म्हटलं तर तसं क्लिष्ट पण आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी अमृतानुभवमध्ये जवळजवळ 300 ओव्या याच्यावर लिहिल्या आहेत. तर बघूया आपण अज्ञान, ज्ञान आणि प्रज्ञा. इथे आपण 5 महत्त्वाच्या गोष्टींचा संदर्भ घेतलेला आहे. पहिलं म्हणजे अज्ञान हेच आपल्या दुःखाचे मूळ आहे. योगाधिराज पातंजली योगसूत्रांमध्ये म्हणतात. दुसरं, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, श्री समर्थ दासबोधामध्ये म्हणतात. तिसरा संदर्भ आपण घेतलाय तो गीतेतला एक प्रसिद्ध श्लोक आहे, नहि ज्ञानेन सदृशम, म्हणजे ज्ञानासारखे इथे दुसरे पवित्र काहीही नाही. चौथा आपण एक संदर्भ घेतलाय तो आहे शिवसूत्रामधलं हे एक सूत्र आहे, ज्ञानम बंधहा, म्हणजे ज्ञान हेच बंधन होते. आणि 5वा आपण संदर्भ घेतलाय तो म्हणजे श्री ज्ञानेश्वर माऊली अमृतानुभवामध्ये म्हणतात की अज्ञान, ज्ञान या पलीकडे प्रज्ञा आहे. आता आपण बघूया अज्ञान म्हणजे नेमकं काय, नंतर ज्ञान आणि नंतर प्रज्ञा. आता अज्ञान हे सत्य नाहीये. माऊली म्हणतात की ते लहान मुलांना बाबुलबुवाची भीती दाखवण्यासारखं आहे. बाबुलबुवा प्रत्यक्षात नसतो, लहानपणी तो खरा वाटतो, पण मोठे झाल्यावर कळते की तो खरा नसतो. तसं हे अज्ञान आहे. वारा आल्यावर जसे ढग दूर होतात तसे अज्ञान दूर होते. हे टेम्पररी असतं अज्ञानाने कव्हर करणं ज्ञानाला. वारा आल्यावर जसे ढग दूर होतात तसे हे अज्ञानही दूर होते. म्हणून अज्ञानाचे झापळणे दूर होण्यासाठी ज्ञानाची कास धरावी. नेहमी ज्ञानाची कास धरावी. ज्ञान प्राप्ती झाली की हे अज्ञान आपोआप त्याचे झापळणे दूर होते. म्हणून ज्ञानावरती जास्त फोकस असावा, अज्ञानाची उपेक्षा करावी, ज्ञानावर जास्त फोकस करावा. आणि अज्ञानामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे की भौतिकाचे ज्ञान हे अध्यात्माच्या दृष्टीने अज्ञान आहे. म्हणजे काय की माणूस कितीही ग्रॅज्युएट असेल, पोस्ट ग्रॅज्युएट, डॉक्टरेट असेल, अगदी गोल्ड मेडलिस्ट असेल, पण हे सगळं भौतिकाचं ज्ञान झालं. अध्यात्माच्या दृष्टीने हे अज्ञान समजले जाते. आणि हे अज्ञान दूर होण्यासाठी मग काय करायचंय, तर यात अतिशय महत्त्वाचं म्हणजे माझा पण तो अनुभव आहे की सत्संग करावा. सत्संगाला खूप खूप महत्त्व आहे. म्हणजे नारद भक्ती सूत्रात तर नारद मुनी म्हणतातच की ज्याला संत भेटला त्याच्यासारखा भाग्यवान तोच. असा हा संत संग नेहमी करावा. किंवा समर्थ सुद्धा दासबोधात म्हणतात की जयासी वाटे देव पहावा, तेने सत्संग करावा. इतके हे सत्संगाला महत्व आहे. आपण साधू संत सत्पुरुष यांच्या सहवासामध्ये राहिलो तर आपल्याही नकळत ते अज्ञानाचे झाकळणे केव्हा दूर होते आपल्यालाही कळत नाही. सद्गुरूंच्या प्रवचनाची श्रवण भक्ती करावी, एकचित्त होऊन त्यांचे प्रवचन नीट ऐकावे, त्याच्यावर मनन चिंतन करावे, ते सांगतील त्याप्रमाणे साधना उपासना करावी. आणि दिवसामधले 24 तासापैकी 1 तास तरी स्वतःसाठी काढता यायला पाहिजे.
म्हणजे 24-1 23 तास आपल्या आनंदात जातील. आणि हा जो 1 तास आहे याच्यावरती आपली जी काय गुरु सांगतील ती साधना करणं. याच्यात उत्तम माझी पण अनुभूती अशी आहे की जर का सप्तचक्रांवर प्राणायाम केलात, सप्तचक्रांवर जर का जप केला तर त्याचा खूप फायदा होतो. पूर्वी मी याचा एक व्हिडिओ केला होता, त्याची लिंक पण मी खाली देईन, ती अवश्य बघा. अत्यावश्यक तेवढेच नेहमी भौतिकात असावे. आपला कर्मयोग, प्रपंच, संसार तो झाला की जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कुठे टाइमपास न करता आपल्या सन्निध बसावे, एकांत साधावा. आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एकांत साधावा, डोळे मिटून शांत जप करावा, हळूहळू ध्यान लावायला सुरुवात करावी. आपल्याही नकळत आपल्या हे अज्ञानाचे झाकोळणे दूर होते. आता आपण पाहूया ज्ञान म्हणजे काय. आता ज्ञान हेच सत्य आहे आणि ते प्रत्येकातच आहे. माऊली असं म्हणतात की प्रत्येकाच्या देहात त्या आत्मपरब्रह्माचा अंश आहे, मग तेथे ज्ञान असणारच. प्रत्येक जण ज्ञानीच आहे, फक्त त्याच्यावर अज्ञानामुळे ते झाकोळलं जातं. आणि म्हणून अध्यात्मात ज्ञान म्हणजे काय, तर ज्ञान म्हणजे फक्त आत्मज्ञान. येथे एकच ज्ञान फक्त शाश्वत, मूलगामी, अपरिवर्तनीय, सिद्धांतमय आहे आणि ते म्हणजे आत्मज्ञान. सत्यज्ञान, आत्मज्ञान. म्हणून अध्यात्मात ज्ञान म्हणजे फक्त आत्मज्ञान. मनुष्याला आत्मज्ञान नसेल आणि तो कितीही शिकलेला, मी म्हणलं तसं 2-2, 3-3 डिग्र्या जर का असतील, पण आत्मज्ञान नसेल तर तो अध्यात्माच्या दृष्टीने अज्ञानी समजला जातो. अध्यात्मात ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. एकदा हे आत्मज्ञान आपल्याला झाले, हे भौतिकाचे ढाकोळणे, हे ढग दूर झाले की आत्मप्रकाश आपोआप उजळतो. आणि त्यात महत्वाचं म्हणजे आत्मज्ञान हे बाहेरून मिळत नाही कुठून, हे आपल्यालाच प्राप्त होतं. सद्गुरू, मी म्हणलं तसं सत्संग, साधना, उपासना केल्यावर, अंतर्मुख झाल्यावर आत्मज्ञान आत प्रकट होते. ते खरं तर माऊली म्हणतात ते आहेच, फक्त या भौतिकाच्या अज्ञानामुळे ते झाकोळलं गेले, ते दूर केले की आपोआप हे आत्मज्ञान प्रकट होतं. ते बाहेरून कुठे मिळत नाही. आणि याच्यामध्ये एक महत्वाचं म्हणजे अशा काही गोष्टी आहेत की ज्ञानप्राप्ती झाल्यावर त्या ज्ञानाचा अहंकार बाळगू नये. नाहीतर शिवसूत्रात सांगितल्याप्रमाणे ज्ञानम बंधहा, हे ज्ञान हेच तुमचे बंधन होतं. ज्ञानीयाला अहंकार येतो, तो दुसऱ्याला कमी लेखतो. त्याला असं कळत नाही की आत्ताचा हा अज्ञानी उद्याचा ज्ञानी होणार आहे. म्हणून इथे ज्ञानाचा अहंकार कधी यायला नको. ज्ञानप्राप्ती झाली म्हणजे सर्व काही मिळाले असं नसावं. अजूनही आपल्याला अज्ञान, ज्ञान याच्या पलीकडे जायचं आहे. तिथे आपल्याला कैवल्यावस्था, मुक्ती आहे. ज्ञान सुद्धा लुप्त व्हायला लागतं. आणि याच्यासाठी ज्ञानप्राप्ती झाली म्हणजे बरेच जण उपासना सोडून देतात की आता मी एकदम पोहोचलो, असं होता कामा नये. उपासनेला दृढ चालवावे. उपासना ही नित्यनेमी चालू असायलाच पाहिजे. ज्ञान मला झाले हे अहम स्फुरणही जायला पाहिजे. मी ज्ञानी. ज्याला असं वाटतं की मी ज्ञानी झालो तो अजूनही अज्ञानीच असतो. कारण ज्ञान हे असीम आहे, अनलिमिटेड आहे, इन्फानाइट आहे. ज्याला वाटतं मी ज्ञानी झालो तो अजूनही अज्ञानी असतो. आणि अशा वेळेला ज्या काय प्राप्त सिद्धी होतात त्यांचा दुरुपयोग टाळावा. हा मोह माणसाला जात नाही, सिद्धींचा उपयोग करतो आणि तो इथे थोडा अडकला जातो. याच्यासाठी अज्ञान नंतर ज्ञानप्राप्ती करायची. आणि आता अज्ञान आणि ज्ञान या दोहोंच्याही पलीकडे आपल्याला जायला पाहिजे. आणि तिथे प्रज्ञा आहे, प्रखर ज्ञान.
परमात्मा हा सतत अज्ञेयच असणार आहे ही जाणीव इथे होते आणि या जाणीवेने इथे तृप्ती येते. कारण आता अज्ञान नष्ट होते, ज्ञान लुप्त होते. अहम जो स्फुरण आहे, ज्ञान मला झालं, मी ज्ञानी झालो, हे सुद्धा हा भाव लुप्त होतो आणि येथे आपल्याला निजस्वरूप प्राप्त होते, कैवल्यावस्था प्राप्त होते. आणि माऊलींनी या स्थितीला एक उत्तम नाव दिलेलं आहे. ते म्हणतात की निमिषोन्मेषा स्थिती प्राप्त होते. म्हणजे प्रत्येक क्षणाला उन्मेष इथे आहे, निमिषोन्मेषा. याला आपण प्रज्ञा पण म्हणू शकतो. आणि इथे एक आपली सूक्ष्माती सूक्ष्म ऊर्जामय अशी अवस्था असते, एक परमोच्च स्थिती जी शब्दातीत आहे. ही फक्त आत्मानुभूती घेण्याची आहे गोष्ट, ही शब्दांच्या पलीकडे आहे. येथे आपला साक्षी भाव असतो आणि येथे गीतेत म्हटल्याप्रमाणे आपल्याला आपण स्थितप्रज्ञ होतो. हे आहे की अज्ञान, त्याच्या पलीकडे ज्ञान आणि त्या पलीकडे प्रज्ञा आहे. आपण पाहिलं की चांगदेव 65 मध्ये चांगदेव महाराज त्यांनी भरपूर ज्ञानप्राप्ती केली होती, पण त्यांना आत्मज्ञान नव्हतं आणि त्याच्यामुळे त्यांनी सिद्धींचाही दुरुपयोग केला. आणि म्हणून त्यांना शेवटी माऊलींना उपदेश करायला लागला. आणि ते हे प्रखर ज्ञान असतं, प्रज्ञाप्राप्त. जेव्हा चांगदेव महाराजांचं कोरपत्र माऊलींना मिळालं, माऊलींनी प्रखर ज्ञान असल्यामुळे त्या कोऱ्या कागदावरची 2 ओळींमधला अर्थ त्यांना जाणला, कोऱ्या कागदावरचा मजकूर त्यांना जाणला की अरे हा मनुष्य कोरा आहे, चांगदेव, याला आत्मज्ञान नाहीये. म्हणून त्यांना शेवटी चांगदेव 65 आत्मज्ञानाचा उपदेश केला. अशा या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की अज्ञानामधनं आपल्याला ज्ञान प्राप्त करायचे. ज्ञान आहेच प्रत्येकात, फक्त ते अज्ञानाने झाकोळलं गेलंय, ते झाकोळणं दूर करायचंय. आणि अज्ञान आणि ज्ञान या दोन्हीमध्ये न अडकता त्या पलीकडे जी प्रज्ञा आहे, तिथे कैवल्यानंद आहे, येथे मुक्ती आहे. ही अवस्था आपल्याला प्राप्त करायची आहे. हरिओम.